नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साधारण 12 वर्ष ते 14 वर्ष वयोगटाच्या मुलीसाठी अम्ब्रेला कुर्तीची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते पाहणार आहोत। तर हा जो ड्रेस मी बनवला आहे तो एका ओढणीपासून बनवलेला ड्रेस आहे, जी की ओढणी माझी साधारण 2.5 ते 2.25 ते 2.5 मीटरची अशी ओढणी होती। तर तुम्ही देखील असा ड्रेस जो आहे दुपट्ट्यापासून तुमच्या मुलीला बनवू शकता आणि खूप छान सुंदर असा ड्रेस तयार होतो। तर ही जी आहे बनारसी दुपट्टा आहे आणि त्यासाठी मी अस्तर घेतलेला आहे, कॉटन लाइनिंग घेतलेला आहे। लाइनिंग मी 4 फोल्डमध्ये ठेवलं, वरच्या बाजूने शोल्डरचं मेजरमेंट घेतलं 5.5 इंच, त्यानंतर खाली 6 इंचावरती मी इथे आमोलसाठी मार्किंग केलं। तुमच्या मुलीचे जे पण शोल्डर आहे ते तुम्हाला हाफ करून घ्यायचं आहे, शोल्डरचा अर्धा पार्ट। त्यानंतर इथे घ्यायचा आहे तुम्हाला चेस्टचा 4th पार्ट। तर चेस्टचा 4th पार्ट तुमचा जो पण असेल, मुलीची जी पण टोटल चेस्ट राउंड आहे डिवायडेड बाय 4 करून घ्यायचा आहे। आमोल लाईन मी इथे स्ट्रेट करून घेतली, तसेच चेस्ट लाईन देखील पुढे वाढवून घेतली। टॉपरची तयार लेंथ जी आहे आपल्याला 14.5 इंच, साधारण 14 इंच ठेवायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे मार्जिन म्हणून। तर पहा इथे अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतली। 13.5 इंच टॉप पार्ट आपण तयार ठेवणार आहोत। 14.5 इंचावरती मार्किंग केलं म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलं, सरळ रेष आखून घेतलेली आहे इथे दाखवल्याप्रमाणे। आणि फॅब्रिक इथे 4 फोल्डमध्ये आहे, लक्षात घ्या, कॉटनचं जे लाइनिंग आहे ते 4 फोल्डमध्ये आहे। आता इथे चेस्टचा 4th पार्ट घ्यायचा आहे। तर इथे चेस्ट आहे 32 इंच, भागिले 4 करून 8 इंचावरती मार्किंग केलं आणि त्याचप्रमाणे आपण इथे देखील खालच्या बाजूला देखील 8 इंचावरती मार्किंग केलेलं आहे, म्हणजे जो वेस्टचा पार्ट आहे तिथे देखील 8 इंच आपण मार्किंग केलं। तर हे याकरता केलं की खालच्या बाजूला आपण जो आहे टक्स घेणार आहोत, तर वेस्ट पार्टमध्ये टक्स घेणार आहोत, त्याकरता आपण 1 इंच फॅब्रिक जे आहे ते एक्स्ट्रा घेतलेलं आहे। दोन्ही जे मार्जिनचं आणि जे आपलं फिटिंगचं मार्किंग आहे ते रेष ओढून कनेक्ट करून घेतलं। आता आपल्याला काय करायचं आहे, फ्रंट आमोलसाठी 1 इंच, बॅक आमोलसाठी 1.5 इंच मार्किंग करायचं। फ्रंट आमोलसाठी अर्धा इंच आतल्या बाजूला मी एक अशी रेष मारलेली आहे, अर्धा इंचापेक्षा पण कमी, 0.25 इंच असं म्हणू शकता तुम्ही। तर तेवढं मार्किंग केलं आणि त्या मार्किंगपासून 1 इंच आणि तिथून पुढे आपल्याला बाहेरचं म्हणजे बॅकचं जे मार्किंग आहे बॅक आमोलचं ते 1.5 इंचावरती करायचं आहे। कर्व स्केल घेतलेली आहे मी इथे आणि मुंड्याचा आकार जो आहे तो आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे। आता इथे तुम्ही सेम याच पद्धतीने जर तुमच्या मुलीचं मेजरमेंट हेच असेल तर सेम ॲज इट इज फॉलो केलं तरी पण तुमचा ड्रेस खूप छान बनणार आहे। आणि तुम्ही याच्यामध्ये मेजरमेंट कमी किंवा कमी केले तर छोटा ड्रेस आणि वाढवले तर मोठा ड्रेस हा होऊ शकतो। तर पहा इथे गळारुंदी घ्यायची आहे आणि तुम्हाला जेवढी हवी तेवढी गळारुंदी तुम्ही इथे घेऊ शकता। आता पहा की ह्या बाजूला मी गळारुंदी घेतलेली आहे साधारण 2.5 ते 3 इंच। 3 इंच याकरता घेतलेली आहे कारण हा जो आहे डीप नेक नाही आहे, त्यामुळे मी 3 इंच गळारुंदी घेतलेली आहे। डीप नेक जर हा ड्रेस असता तर गळारुंदी जी आहे ती आपण कमी केली असती। तर साधारण पहा इथे थोडासा हा पार्ट जो आहे माझ्याकडनं ज्यावेळी शूटिंग करतो त्यावेळी कधी कधी स्किप होऊन जातो, तर हा व्यवस्थित आलेला नाही आहे। तर मी गळा खोली किती घेतलेली आहे, तर पुढचा गळा साधारण 5 इंच आणि खोल घेतलेला आहे आपण, गळ्याची खोली 5 इंच। हे पहा पुढच्या गळ्याची साधारण 5.5 इंच घेतलेली आहे आपण आणि अशा पद्धतीने आपल्याला गळ्याचा जो आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे। स्वीट हार्ट नेक जो आहे आपण बनवणार आहोत। 5 ते 5.5 इंच गळ्याची खोली घेतलेली आहे फ्रंटसाठी आणि बॅकसाठी जे आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता। या पार्टमध्ये तुम्ही झिप देखील बॅक पार्टमध्ये लावू शकता या ड्रेससाठी, तीही छान दिसते। तर हे पहा दाखवते, साधारण 5 इंच, 5.5 इंच पुढचा गळा आणि साधारण 5 इंचच आपण मागचा गळा ठेवलेला आहे, त्यापेक्षा जास्त डीप आपण घेतलेला नाही आहे, म्हणजे दोन्ही नेक जे आहेत आपले 5 इंचापेक्षा कमी आहेत। त्यामुळे आपण शोल्डर जे आहे ते इथे साधारण 6 इंच घेतलं तरीही चालणार आहे, 5.5 घेतलं तरीही चालणार आहे। शोल्डर डाऊन करून घेतलेले आहेत अर्धा इंच साधारण, मागचा गळ्याला गोल आकार देऊन घेतलेला आहे आणि केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करून घ्यायचं। आता मेन फॅब्रिक घेतलेले आहे, याला मी लेस लावलेली होती, ती दोन्ही साईडची लेस मी टोटल काढून घेतलेली आहे। फॅब्रिक आता मी 4 फोल्डमध्ये त्रिकोणाकृती करून घेतलं। माझ्याकडची बाजू जी आहे ती ओपन बाजू आहे कापडाची आणि व्यवस्थित असं फॅब्रिक जे आहे ते आपल्याला सेट करून घ्यायचं आहे। फॅब्रिक सेट करून घेतलं। आता हा जो कोपरा आहे वरच्या बाजूचा तिथे तुम्हाला घ्यायचा आहे जो टॉप पार्ट, म्हणजे कॉटनचा जो टॉप पार्ट आपण कट केला होता अस्तरवरचा
तो टॉप पार्ट अशा पद्धतीने तिरका ठेवायचा। तिरका ठेवताना काय करायचं आहे, साधारण 1 इंच फॅब्रिक जे आहे ते बाहेरच्या बाजूला येईल अशा पद्धतीने तुम्हाला हा पार्ट ठेवून घ्यायचा आहे। तो का ठेवायचा हे देखील सांगते मी तुम्हाला, कारण हे जे फॅब्रिक आपलं कट होतं अम्ब्रेलामध्ये ते क्रॉस कट होतं। क्रॉस कट केल्यामुळे आपल्याला काय होतं की हे फॅब्रिक वाढत असतं। आता पहा, या कोपऱ्यावरून मी मोजलं तर साधारण 10 इंच येत आहे, तर सर्व बाजूला पण आपल्याला 10 इंचाचा जो आहे हाफ सर्कल, 10 ते 10.5 इंचाचा आपला हा हाफ सर्कल यायला हवा। हा प्रत्येक साईजमध्ये वेगळा येईल, जेवढी तुमची वेस्ट असेल तेवढा हा सर्कल कमी किंवा जास्त होऊ शकतो। तर हे फॅब्रिक क्रॉस कट होत असल्यामुळे हे तिरकं कट होतं आणि वाढत जातं हे फॅब्रिक। तर आता आपल्याला काय करायचं आहे, बॉटमची लेंथ किती ठेवायची ते पाहूयात। 13.5 इंच जो आहे इथे तुम्ही पाहू शकता, वरचा आपला टॉप पार्ट आहे आणि टोटल लेंथ आपल्याला 37 इंच ठेवायची आहे। तर पहा, आता हे फॅब्रिक टोटल किती आहे इथून इथपर्यंत, तर 37 इंच याची लेंथ येणारच आहे आपली टोटल। तर आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने 37 इंचावरतीच मार्किंग करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे। म्हणजे टोटल लेंथ आपली 37 इंच आहे, तर त्यातून 13.5 इंच मायनस करून जे पण तुमचं मेजरमेंट येत आहे ते तुम्हाला वेस्ट लाईनपासून खालच्या बाजूला जे आहे मार्क करायचं आहे गोलाकारामध्ये, आणि टोटल मार्किंग करून घ्यायची आणि कटिंग करायची आहे या फॅब्रिकची। साईडने जे एक्स्ट्रा फॅब्रिक उरलेलं आहे त्यातूनच आपला जो टॉप पार्ट आहे त्याच्यासाठी आपण कटिंग करून घेणार आहोत मेन फॅब्रिकची। आता इथे मी कट करताना टॉप पार्ट आधी कट न करता पूर्ण जो घेर आहे तो बॉटमसाठी यूज करून घेतला आणि साईडने जे फॅब्रिक उरणार आहे आपलं त्यातून मी जो टॉप पार्ट आहे त्याची कटिंग करणार आहे। अगदी सोपं आहे। पूर्ण लेंथ घ्यायची आहे ड्रेसची, त्यातून 13.5 इंच किंवा तुमचा जो पण टॉप पार्ट असणार आहे टॉप पार्टची उंची ती मायनस करायची आणि उरलेलं जे पण मेजरमेंट आहे ते तुम्हाला प्लस 1 ते 1.5 इंच बॉटमला फोल्ड करण्यासाठी म्हणून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मार्किंग करून जो अम्ब्रेला घेर आहे तो कट करून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे। सेम याच पद्धतीने अस्तर देखील तुम्हाला कट करून घ्यायचं आहे। इथं मी बटर क्रेपचं अस्तर जे आहे ते लावणार आहे। तर हे पहा, हा पार्ट व्यवस्थित असा आपला बसतो आहे। इथे टॉप पार्ट जो आहे उरलेल्या फॅब्रिकमध्ये बसणार आहे। सेम ॲज इट इज बॅक पार्ट ठेवायचा आणि कटिंग करून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे। मार्किंग करायचं, कटिंग करून घ्यायचं आहे। अगदी 2.25 ते 2.5 मीटरमध्येच आपण हा ड्रेस बनवलेला आहे आणि खूप छान घेर पण याला आलेला आहे। तुम्ही फायनल लुक जो आहे त्याचा पाहिलेलाच आहे। कोणत्याही लग्नात वगैरे तुम्ही हा ड्रेस जो आहे ते घालू शकता। तर हे पहा, अशा पद्धतीचं क्रॉसमध्ये आपल्याला हे फॅब्रिक भेटलं आहे। आता आपण स्टिचिंग करूयात। तर हे पहा, फ्रंट पार्ट ठेवलेला आहे मी आणि जे मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवून घेतलेलं आहे। फ्रंट पार्टला काय करायचं आहे, आपल्याला व्यवस्थित असं पिनने सिक्युअर करून घ्यायचं आहे। अस्तर जे आहे ते अस्तर पिनने सिक्युअर करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, नेक पार्ट जो आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे। पिनने सिक्युअर केल्याने कुठेही फॅब्रिक मूव्ह होत नाही आणि फिनिशिंग पण खूप छान येते। तर तुम्ही हा ड्रेस नक्की ट्राय करा आणि कोणतीही तुमची ओढणी असेल तर त्याच्यापासून तुम्ही हा ड्रेस बनवू शकता किंवा साडी जरी अशी असेल तर त्यापासून हा ड्रेस खूप छान असं बनवू शकता तुम्ही। पिनने सिक्युअर करून घेतलं फॅब्रिक। आता आर्महोल पार्ट, नेक पार्ट स्टिच करणार आहोत। जर तुम्हाला स्लीव्ज लावायची असेल तर तुम्हाला आर्महोल पार्ट जो आहे तो इथे ओपन ठेवायचा आहे, फक्त नेकचा पार्ट स्टिच करायचा आणि त्यानंतर फॅब्रिक सरळ करून घ्यायचं आणि मग तुम्हाला जे आहे आर्महोलचा पार्ट किंवा अस्तर जे आहे टोटल अटॅच करून घ्यायचं आणि त्यामध्ये तुम्ही स्लीव्ज लावा। आता हा ड्रेस मी स्लीवलेस बनवणार आहे। तर पहा, सुंदर असं छान व्यवस्थित गळ्याला फिनिशिंग आलेलं आहे। फिनिशिंगमध्येच तुम्हाला व्यवस्थित कुठेही फॅब्रिक जे आहे किंवा गळ्याचा जो पार्ट आहे तो कुठेही न ओढता आपल्याला स्टिच करून घ्यायचा। साईडने देखील मी अशा पद्धतीने शिवून घेणार आहे जो फ्रंट पार्ट आहे तो, आणि त्यानंतर काय करायचं, जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते तुम्हाला कट करून टाकायचं आहे, जेणेकरून फॅब्रिक सरळ करताना कुठेही अडचण येत नाही। आता गळ्याचा जो पार्ट होता तो आपण मेन फॅब्रिकचा तसाच ठेवला होता आणि फक्त अस्तरच्या फॅब्रिकमध्ये गळ्याचा पार्ट आपण या पद्धतीने शिवल्याने काय होतं की ना, जो मेन फॅब्रिकवरती आपला नेक पॅटर्न जो आहे तो खूप व्यवस्थित होतो। कुठेही त्याला घड्या किंवा सुन्या ज्या आहेत मी कॅनव्हास पेपर यूज केलं तरीही चालणार आहे। आता एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे गळ्याभोवती असणारं ते आता आपण कट करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही चौकोनी गळा देखील ठेवू शकता। हा जो आहे मी बॅक पार्ट रेडी करून घेतला पहिल्यांदा
आता आपल्याला काय करायचं आहे की सेम अशाच पद्धतीने जो फ्रंट पार्ट आहे तो देखील रेडी करून घ्यायचा। छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे गळ्याभोवती, त्यानंतर सर्व पिन रिमूव्ह करून घ्यायच्या। त्याचबरोबर साईडने जे एक्स्ट्रा फॅब्रिक असणार आहे ते देखील आपल्याला कट करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे। हे पहा, या बाजूने देखील जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते मी कट करून घेतलेलं आहे। पिन रिमूव्ह करून घेतल्या। आता हे फॅब्रिक आपण सरळ करून घेऊयात व्यवस्थित। सरळ करून घेतल्यानंतर आपल्याला टॉप स्टिचेस करायचे आहेत व्यवस्थित अशा। टॉप स्टिचेस केल्यानंतर आपल्याला दोन्हीही फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट जे आहेत ते व्यवस्थित अशा पद्धतीने शोल्डर फिटिंग करून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवं तर तुम्ही इथे वेगळ्या प्रकारची लेस देखील कॉन्ट्रास्ट कलरमध्ये लावून घेऊ शकता। शोल्डरला व्यवस्थित फिटिंग केली आणि शोल्डरला फिटिंग करताना दोन्ही पार्ट समोर ठेवायचे, म्हणजे दोन्ही बाजूला जी आपली शिलाई आहे ती व्यवस्थित सरळ आणि सारखी शिलाई जी आहे ती बसते, कुठेही शिलाई कमी जास्त होत नाही दाखवल्याप्रमाणे। शोल्डर फिटिंग करून घेतली त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की मी इथे गोल्डन कलरची लेस जी आहे ती नेक पॅटर्नवरती अटॅच करून घेणार आहे, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं तसं। तर हे पहा, अशी लेस जी आहे ह्या नेकवरती मी अटॅच करणार आहे। ही लेस लावल्यानंतर काय करायचं आहे की तुम्हाला जो नेक आहे पॅटर्न त्याच्यावरती व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे। जो फ्रंट पार्ट आहे पहा, त्याच्यामध्ये मी अशा पद्धतीने टक्स घेतलेले आहेत फ्रंट पार्टमध्ये, आणि बॅक पार्टमध्ये मी टक्स घेऊन नंतर त्यामध्ये नॉट ज्या आहेत त्या लावून घेतलेल्या आहेत। तर हे पहा, अशा पद्धतीने बॉटमचा पार्ट घेतला आणि आपण जे आहे अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे। हे पहा, बॅक पार्टमध्ये आपण अस्तर मेन फॅब्रिक जे आहे बॉटमचं ते ॲड करून घेतलं किंवा अटॅच करून घेतलं। सेम फ्रंट पार्टमध्ये देखील आपण हे फॅब्रिक जे आहे ते अटॅच करून घेतलं दाखवल्याप्रमाणे। आता बॅक पार्टमध्ये तुम्ही काय करायचं आहे की या ड्रेसला नॉर्मल फिटिंग यावी याकरता बॅक पार्टमध्ये मी काय केलेलं आहे, नॉट जे आहेत त्या नंतर ॲड केलेले आहेत। आता हे जे आहे अस्तर आहे, आता अस्तर ठेवलेलं आहे मी टॉप पार्टच्या बाजूने आणि व्यवस्थित असं स्टिच करायचं। त्यानंतर हे अस्तर खालच्या बाजूला करायचं। दुसऱ्या बाजूने देखील हे पहा, असा टॉप पार्ट ठेवलेला आहे, त्यावरती आपल्याला अस्तरचं फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून कुठेही आतल्या बाजूची जी शिलाई आहे ती पोटाच्या बाजूला कुठेही टोचत नाही किंवा जर जी असते साडीची वगैरे ती लागत नाही। बॉटम व्यवस्थित डबल फोल्ड करून स्टिच करायचं आहे। त्याचबरोबर जी ओढणीला मी लेस लावली होती तीच लेस मी इथे बॉटमला पूर्ण फिरवून घेणार आहे। परत अस्तरचं फॅब्रिक डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे, नंतर साईडने फिटिंग करून घ्यायची आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता सुंदर असा हा ड्रेस जो आहे इथे तयार झालेला आहे। कॉन्ट्रास्ट ग्रीन कलरच्या दुपट्ट्याबरोबर तुम्ही हा वेअर करू शकता। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह।